धन्यवाद. बरं सर, जाऊया मैदानावरती. आणखी एक सामना ज्युनियर सम्राट अंधेरी वर्सेस सारायलोन कल्याण. कल्याण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते ज्युनियर सम्राट अंधेरी संघाला आघाडीवीर आपल्याला पाहायला मिळतात. कृपया आपला एक एक प्रतिनिधी पाठवा ना प्लीज. दोन्ही संघ कल्याण आणि ठाणे, अंधेरी आणि कल्याण. बॉलर नेम ओमकार. स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्राईकला आनंद आणि गोलंदाज ओमकार. अंधेरी वर्सेस कल्याण. वेस्टर्न सेंट्रल दोघांमधली ही लढत. पहिला चेंडू ओमकारचा लेग स्टंप बाहेर. पंचाकडून नक्कीच वाईड म्हणून घोषित होतोय. दोन्ही बंधू आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतात. या सामन्यादरम्यान एकीकडे पद्मनाभ प्रभू सर तर दुसरीकडे विवेक प्रभू. दोन्ही बंधू या सामन्यासाठी पंच लाभलेले. तिसरे राऊत सर. ओमकार पुन्हा एकदा सज्ज. हो, पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा अवंतर एक चेंडू. पुन्हा एकदा धाव वाढली जाते. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 2. आपण सर्वजण पाहता SP ग्रुप आशिषभाई तिवारी चषक 2025. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. तसे WTC स्पोर्ट्स लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक असे स्वागत. वर्षाचा पहिलाच आठवडा आणि पहिल्याच आठवड्यामध्ये 2025 मधली पहिली स्पर्धा SP ग्रुपचं हे दरवर्षीचं परंपरा त्यांनी यावर्षी सुद्धा सुरू ठेवलेली आहे. प्रत्येक वर्षी पहिल्या आठवड्यामध्ये त्यांची स्पर्धा असते. हॅलो. स्पर्धेदरम्यान आपल्या सर्वांना कल्पना असेल तर क्रिकेटच नव्हे ते समाजसेवा सुद्धा ते उपलब्ध करून देतात. त्यापैकीच व्यासपीठावरती जया फाउंडेशनचे सन्माननीय नरेशजी मोरे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक समाजकार्य आपण केलेली पाहतो. ब्लड डोनेट असेल, कुठलंही काम असू दे आपलं हॉस्पिटलमधलं ते होणारच. ओ, हा मात्र शेडॉय खेळून काढला आणि सीमारेषा बाहेर जातोय. मिळतोय तो चौकार. सुरुवात केली ती मात्र राहुलने. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 7. बिनबाद 7. एकीकडे राहुल, दुसरीकडे आनंद. गोलंदाज ओमकार. हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बालासाहेब ठाकरे क्रीडानगरीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. टॅप केला स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव मात्र नक्की मिळेल. एका धावेने धावफलक हवेल. धावफलकावरती धावा लागतील 8. प्रत्येक चेंडू गणिक एक कौशल्य आपण पाहतो या दोन फलंदाजाचं. चेंडू गणिक धाव घेण्याचं त्यांच्याकडे जे कौशल्य आहे ते मात्र वाकण्याजोगं आहे. हा मात्र चेंडू चांगला चेंडू कमबॅक केला परंतु इथे लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील. त्या 9. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय प्रथम फलंदाजी करताना ज्युनियर सम्राट अंधेरी संघ 9 धावांवर पोहोचलाय. ओ, स्वीप केलाय. चेंडू मात्र अडवला जातोय. 3 धाव वाचवले येथे जातात. एक धाव मात्र रोखू शकलेला नाही. या एका धावेने धावफलकावरती धावा लागतील ते 10. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक एक धाव रोखली जाते. एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय तो दोन्ही फलंदाजांना. टॅप केलाय चांगल्या पद्धतीने शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण होईल एका धावेने. पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्युनियर सम्राट अंधेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 11. बिनबाद 11. चांगली सुरुवात आणि वर्षाची सुद्धा चांगली सुरुवात. फॉर्मॅट कुठलाही असू देल, मग स्टेशन वाईज असू देल, ओपन असू देल, बिग जेंडर असू देल, कुठलीही स्पर्धा असू देल, SP ग्रुप मात्र तत्पर असतो.
आणि प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळं देण्याचा क्रिकेट प्रेमींना त्यांचा मानस असतो. यावेळी मॅन ऑफ द सिरीजचं सायकल आपण पाहतो. इथे अनेक दानशूर व्यक्तिमत्व त्यांना लाभलेले आहेत. अनेक व्यक्ती आज दानशूर असतील, समाजसेवक असतील, रुग्णसेवक असतील या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. सागर आनंदसाठी एक संधी होती यष्टीरक्षकाला, परंतु चेंडू कलेक्ट करू शकले नाही आणि एक धाव नक्की मिळेल बाईच्या रूपाने. 12 धाव धावफलकावरती लागतात. संध्या वारंवार येत नाही. संधी आली की त्या संधीचा फायदा उचलणं खूप महत्त्वाचं असतं. संधीचं सोनं करणं खूप महत्त्वाचं असतं. यष्टीरक्षकाला एक संधी होती. सागर पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहूया. इथे मात्र बॉक्सच्या बाहेर चेंडू मारला जातोय पंचांकडून. बाद. राहुल माघारी परतताना दिसतोय. आपल्याला एक आपल्या लक्षात असू द्या, जी लाईन आहे त्या चुना जो आहे ते चुना नाही तर आपली जी रशी आहे त्या रशीला आपण रशी खूप महत्त्वाची आहे. ती बाउंड्री लाईन असेल याचा पण सर्वांनी विचार करायचा, नोंद घ्यायची आहे. सागर सज्ज होतोय. नवीन फलंदाज येतोय. नितीन, एकीकडे नितीन दुसरीकडे आनंद. गोलंदाज सागर. लेग स्टंप बाहेर. वाईड चेंडू घोषित होते. धावफलक हळेल. धावफलकावरती धावा लागतील ते मात्र 13. एक बाद 13. दुसरे षटक चालू आहे. स्ट्रेट सीमारेषा बाहेर मिळेल चौकार. सुरेख फटका. जमिनीलगतचा फटका. 4 धावा देऊन जातोय. 4 धावेने धावफलकावरती धावा लागतील ते मात्र 17. एक बाद 17. दुसरे षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा दिल्या होत्या. दुसरे षटक सागर. पुन्हा एकदा लेग स्टंप. वारंवार लेग स्टंपचा मारा केला जातोय आणि वाईड चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. 18 धावा. चांगला चेंडू ब्लॅक अँड होलचा चेंडू होता, परंतु थर्ड मॅनच्या दिशेने कट केला. एक धाव मात्र मिळते. एका धावेने पुन्हा एकदा धावफलकावरती धावा लागतील ते मात्र 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. सागर. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलबाद. दुसरा गडी बाद होतोय. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाचा प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 19. चला इनिंग नंतर चॅनल 11 ठाणे वर्सेस साई गणेश मायरा कल्याण दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपणास विनंती असेल, चॅनल 11 ठाणे वर्सेस साई गणेश मायरा कल्याण. धावफलकावरती धावा लागतात 19. सागर. पुन्हा एकदा वाईट. 20 धावा धावफलकावरती लागतात. नवीन फलंदाज आलाय तो अजय. स्ट्रेट ड्राइव्ह खेळाय. पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर जातोय. चौकारासाठी 4 धावा मिळतील. या 4 धावेने पुन्हा एकदा धावफलकावरती धावे वेगाने पुढे सरकताना दिसत आहेत. 24 धावा धावफलकावरती लागतात. 24 लॉस ऑफ 2 विकेट. क्रिकेट प्रेमींसाठी आणखी एक खुशखबर. संघटनेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त हिंदुस्थान माताडी कामगार चषक 2025 आयोजित भव्य अंडरआर्म सर्कल क्रिकेट सामने 8 टीम इंटर कळवा मुंब्रा एरोली, 8 ओपन टीम, 8 स्टेशन वाईज, महिलांच्या 6 टीम
1 आणि 2 फेब्रुवारी डे 1 नाईट. अधिक माहितीसाठी राज गोलार आणि अक्षय भोसले यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रवेश फी ओपनसाठी 6,000, कलवा मुंब्रा ऐरोलीसाठी 3,500. ओपन पहिलं बक्षीस 50, 30 आणि इंटर 12 आणि 10. बॉलर्स नेम अनिकेत आणि नितीन. ओ व्हॉट अ बॉल, क्लीन बॉल, सुपर डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू होता. अक्रॉस द खेळण्याचा ज्युनियर सम्राट अंधेरी संघाचा. संदेश लाकण आणि सनी सावला यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही SP ग्रुपचे खंदे समर्थक. सनी सावला अटूट नातं आहे गेल्या 10 वर्षापासूनचं. दरम्यान हा मात्र चेंडू 1 धाव मात्र मिळते. एका धावेने धाव पलकावरती धावा लागतील त्या मात्र 25-25. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक घेऊन येतोय अनिकेत. स्वीप केलाय फटका फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मात्र मिळू शकेल. 26 धावा. 26. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज अजयसाठी. चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव वाचू शकला नाही क्षेत्ररक्षक. 27 धावा धावपलकावरती लागत आहेत. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे अंधेरी, दुसरीकडे कल्याण, एकीकडे सेंट्रल, दुसरीकडे वेस्टर्न. स्टेशन वाईज स्पर्धा. ओ चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आपल्या सर्वांना कल्पना असेल SP ग्रुपने संदेश सर असतील, मांजरेकर सर असतील, अनेक त्यांचे साथीदार स्टेशन वाईज स्पर्धेला सुरुवात केली. 2011-2012 साल असेल मला वाटते. ओ चांगला फटका सीमारेषा बाहेर चौकारासाठी. या 4 धावेने नक्कीच धावफलक पुढे सरकते. 31 धावांवरती पोहोचते. आज सगळ्यात ती स्पर्धा सुरू आहे. स्टेशन वाईज असेल, ओपन असेल, मिक्स जेंडर असेल, अनेक आज मुंबईमध्ये आपल्या स्टेशन वाईज स्पर्धा पाहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी ही स्पर्धा, जेणेकरून ओपनचे खेळाडू पॅकर्स असतात त्यांच्याबरोबर आपल्या स्टेशन वाईज खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं आणि संधी निर्माण करून दिली त्यांच्याबरोबर खेळण्याची, त्यांचासुद्धा परफॉर्मन्स दाखवण्याची त्यांना संधी, आणि सर्व काही घडवून आणलं ते SP ग्रुपने. आणि तीच परंपरा आज तक आपल्याला पाहायला मिळते. अनेक आयोजक ही स्पर्धा अशा पद्धतीने आयोजित करीत असतात. त्याचंच आपण एक हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 यामध्ये सुद्धा स्टेशन वाईज आहे, ओपन आहे आणि इंटर आहे, महिला सुद्धा आहेत. चला, विनंती असेल माझा आवाज आपल्याबरोबर पोहोचत असेल. चॅनल 11 ठाणे वर्सेस साई गणेश मायरा कल्याण. टॉससाठी या. सनीचा रात्रदार खंदे समर्थक संदेशजी पाटील आणि समीर मांजरेकर यांचे खंदे समर्थक, SP ग्रुपचे खंदे समर्थक म्हणून ज्यांचा नावाचा उल्लेख करावा लागतो ते सनी सावला. हो, इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने एक चांगला फटका. 1 धाव मात्र होताना दिसते. एका धावेने धावपलकावरती धावा लागतात त्या 33. ओ पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आणि इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 34 धावा धावपलकावरती. 4थे षटक कृष्णा. एकीकडे फलंदाज हर्षद आणि अजय. 34 धावा धावपलकावरती लागलेत. ओ षटकार नाहीये, परंतु फलंदाजाला मात्र डगआउटमध्ये परतावं लागेल. 4थे षटक चालू आहे. 4थ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत ना. चला, माझी विनंती असेल चॅनल 11 ठाणे साई गणेश मायरा कल्याण नाणेफेकीसाठी या.
कृष्णा. हो किती चांगला चेंडू होता, चकवलाय फलंदाजाला. दाद मागतायत यष्ट्यांच्या इथून जवळून जाताना चेंडू. डॉट चेंडू नक्कीच अखेरचा चेंडू असेल. चेक नो. थर्ड अंपायर आमचे राऊत साहेब, आपण चेक करायचं आहे. हॅलो. चला डॉट चेंडू. अखेरचा चेंडू, अखेरच्या चेंडूवरती चेंडू येते निर्धाव. धावा येत आहेत 1 2 का 4. पाहूया की विकेट. कृष्णा अखेरचा चेंडू इनिंग मध्ये. हो चांगला फटका होता आणि चांगले क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळते. धावचित होईल, नक्कीच एक धाव मिळेल. एका धावेने धावपलकोरती धावा लागतील, त्या मात्र 35 जिंकण्यासाठी हव्यात त्या. 36 धावा. प्रथम फलंदाजी करताना ज्युनियर सम्राट अंधेरी संघाने 35 धावा केल्या 4 षटकामध्ये. 24 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या आहेत त्या. सहारा कल्याण. चला माझी विनंती असेल, चॅनल 11 ठाणे वर्सेस साई गणेश मायरा कल्याण. आवाज नक्कीच आपल्याबरोबर पोहोचत असेल तर आपण या, विलंब लावू नका. वेळ खूप महत्त्वाची आहे. डे नाईट नाही आहे स्पर्धा. आपल्याला दिवस लवकरच सूर्य अस्ताला जातो आणि मग अंधाराचं साम्राज्य होतं. ते होण्या अगोदर आपल्याला आजचा दिवस संपुष्टात आणायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाला विनंती असेल, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीवीर आपल्याला सारा 11 कल्याणचे मैदानात जाताना दिसत आहेत. स्ट्राईकला विनोद, नॉन स्ट्राईकला सचिन आणि गोलंदाज सनी सावला. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर नाणेफेक होती दोन संघांमध्ये. एका बाजूला दोन्ही कर्णधारांना रूल्स सांगितले जातात आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये त्या रूल्सची शीट सुद्धा. एक चांगली बाब. नियम तुम्हा सर्वांना माहीत असावेत.
संदेशजी लाखन यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. सन्माननीय संदेशजी लाखन साहेब यावेळेला टॉस करतायत. कोणी जिंकला? निखिल. निर्णय मायरा 11 कल्याण याने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे आणि त्याचबरोबर चॅनल 11 ठाणे या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं. नेक्स्ट मॅचसाठी हा अहवाल आहे. तत्पूर्वी जाऊयात या मॅचकडे. धन्यवाद. तत्पूर्वी एक खुशखबर आहे. ह्युमन राईट्स अँड सोशल एक्झिक्युटिव्ह असोसिएशन तर्फे अल्प दरात सवलतीच्या दरात रुग्णांच्या चाचणी तपासणी करून देण्याचे सहकार्य केले जाईल. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सिटी स्कॅन, MRI, पेट स्कॅन, बायोस्कोपी, एक्सरे, ECG, ऑल ब्लड टेस्ट, UCG सोनोग्राफी, तसेच ॲम्ब्युलन्स लहान मुलांसाठी NIC आणि तत्काळ सेवा पुरवठा केला जाईल. सन्माननीय आमचे श्री नरेश मोरे जिया फाउंडेशनचे सर्व नक्कीच एक चांगलं कार्य त्यांच्याकडून होताना आपल्याला दिसते. नक्कीच याचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी. धन्यवाद. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा धावपलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 2. एकीकडे विनोद, दुसरीकडे सचिन. शशिकेश गोलंदाज. होय, ते मात्र सीमारेषा बाहेर नक्कीच जाईल. मेल तो पहिला चौकार. फलंदाज आहे तो विनोद. धावपळक वाढते. धावपळकावरती धावा लागतील त्या मात्र 6. सुरुवात चांगली केली. जिंकण्यासाठी हव्या त्या 36 धावा. शशिकेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एकीकडे विनोद, दुसरीकडे सचिन. चला, आमच्या SP ग्रुपच्या सर्व कार्यकर्ते, सभासद, हितचिंतक यांना विनंती असेल, जर आपलं जेवण झालं नसेल तर जेवण करून घ्या. नंतर जेवण अवेलेबल नसेल याची कृपया नोंद घ्यायची आहे. जाऊया. इथे मात्र एक धाव मिळते. धावपलकावरती धावा लागतील ते मात्र 7. आपण पाहताय ज्युनियर सम्राट अंधेरी वर्सेस सारा 11 कल्याण. ज्युनियर सम्राट 11 ने प्रथम फलंदाजी असताना 35 केला. जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष्य सारा 11 कल्याणसाठी. सुरुवात चांगली झाली. 7 धावा. शशिकेश गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. विनोद मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मात्र पूर्ण करतोय. या एका धावेने धावपलकावरती धावा लागतील त्या मात्र 8. शशिकेश पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय विनोदने. एक धाव मात्र नक्की मिळेल. एका धावेने धावपलकावरती धावा लागतील त्या मात्र 9. पहिल्या षटक संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा येते बिनबाद 9. 36 धावा. दुसरं षटक पाहूया. दुसऱ्या षटकासाठी कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय, कोणावरती विश्वास ठेवला जातोय, कोण विश्वास सार्थकी लावला जातोय, कुठला गोलंदाज जो असेल आपल्या संघाला कमबॅक करून देईल. एकीकडे विनोद तर दुसरीकडे सचिन. विनोद आपल्या वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. धावपलकावरती धावा लागला ते 9. गोलंदाज आहे तो सागर. शतकक्षण बदल आपल्याला पाहायला मिळते. सर्व डीप शतकक्षण लावलेले आहेत सीमारेषा लगत. मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, शॉर्ट फाईन असेल, कव्हर असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, मिड ऑन मिड ऑफ. सागर ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून जाताना दिसते. पंचांकडून वाईड घोषित होताना दिसते. वाईड. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चला,
काही नियम्स आणि रूल्स असतील, लाईट गेली असेल, लाईव्ह नसेल, त्यावेळेला तिन्ही पंच एकत्र येऊन डिसिजन घेऊ शकतात. आपल्याला सर्वांना कल्पना असेल. सागर सचिनसाठी. विनोद पुन्हा एकदा चकतोय, परंतु चेंडू मात्र जातोय लेग स्टंप वरून. पंच मात्र घोषित करतात वाईड. अवंतर एक धाव. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईड. 2 सलग चेंडू अवंतर टाकले जात आहेत. अवंतर 2 धावा मिळत आहेत. धावपलकावरती धावा लागत आहेत त्या मात्र 12. मिडऑफच्या दिशेने खेळून काढला. एक धाव मात्र नक्की मिळेल या एका धावेने. आपल्या सर्वांना कल्पना असेल, सर्वांच्या माहितीसाठी ह्युमन राईट्स अँड सोशल एक्झिक्युटिव्ह असोसिएशन यांच्या वतीने सवलतीत दरात रुग्णांची चाचणी आपल्याला करून मिळतील. फक्त रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये अनेक आहे. MRI, CT स्कॅन आहे, एक्सरे आहेत, ब्लड आहे, सोनोग्राफी आहे. इथे मात्र नक्कीच पंचांकडे बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज बाद. बॉक्सच्या सीमारेषा बाहेर. या सर्व ज्या सवलती आहेत त्या आपल्याला नरेशजी मोरे यांच्याकडून मिळणार आहेत. ॲम्ब्युलन्सची सेवा आहे, लहान मुलांसाठी NICU आहे, तत्काळ रक्तपुरवठा केला जाईल. कुठलीही मदत आपल्याला जर हवी असल्यास नक्कीच आपण फोन नंबर नोट करून घ्या. 8108919445. पुन्हा एकदा सांगतो 8108919445. रुग्णसेवक आहे, रुग्णांसाठी चांगली सेवा देतात, समाजकार्यात तत्पर आहेत. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. रोशन. सचिन मात्र बाद झालाय. एकीकडे विनोद, दुसरीकडे रोशन. युएसएफचा फटका. इथे मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंचाकडून वाईड घोषित होतोय. अवंतर एक मात्र धाव मिळेल. एक चेंडू वाढला जाईल. 36 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला. 36चं टार्गेट आहे. 14 धावा धावपालकावरती. पुन्हा एक धाव भर पडते. 15 धावा धावपालकावरती लागतात. निम्न धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा झाल्यात. आणखी 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर. वाईड +4 5. 5 धावा मिळतील. 5 धावेने पुन्हा एकदा वेगात धावसंख्या सरकेल पुढे. 20 धावा आता मात्र हव्या आहेत त्या जिंकण्यासाठी. 16 धावांची गरज. 16. दुसरे षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. इथे पुन्हा एकदा चौकार मिळतोय. बॅक टू बॅक. एक 22, दुसरा बॅट. सलग 2 म्हणजे एक चेंडूवरती 8 धावा. राजेश माडिकजी यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत. राहुल माडिक. राजेश आणि राहुल, वा दोन्ही जोडी, दोन्ही बंधू. या आपण आपलं हार्दिक असं स्वागत. SP ग्रुप तर्फे एक चांगला खेळाडू राहुल माडिक. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याचा खेळ पाहिलाय. इथे मात्र एक धाव मिळते. एकेकालचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सुद्धा त्याने बरेचसे मिळवलेले आहेत राहुल माडिकने. धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 25 25 धावा धावपलकावरती. बॅटीचे इनसाइड कट. इथे मात्र थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र. 26-26. 13 चेंडू 10 धावा. रिव्हर्स स्वीपचा फटका इथे पाहूया किती धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाई. एक धाव मिळते. धावफलकावरती धावा लागतात त्या 27. 9 पाहिजे. 12 चेंडू. चला या मायरा 11 या पुढे या आपण. चॅनल 11 तयारीत राहा. टाइमपास नाही होणार. मॅच लगेच चालू करा नाही तर नंतर सेमीफायनल 2-2 ओव्हरच्या नको व्हायला. या पुढे चला. जितू पूर्ण टीम घेऊन ये तुझी वा. ए जितू दादा टीम घेऊन ये तुझी. चला वारंवार आपल्याला पुकारा केला जातोय. होय ते संधी. पाहूया पंचांचा निर्णय. पेंडिंग. 2 पंच आपापसामध्ये सल्लामसलत करतील. चॅनल 11 ठाणे वर्सेस साई गणेश मायरा कल्याण. आपण या. आम्हाला प्रतीक्षा आहे आपली. मी मगातपासून आपल्याला वारंवार अनाउन्सिंग करतोय की जेणेकरून आपल्याला डे नाईट नाही आहे. पहा जसं जसं वेळ पुढे सरकत जाईल तसं जसं सूर्य अस्ताला जाईल. तो थांबणारा नाही आहे. अंधाराचं साम्राज्य पुन्हा तयार होण्यास सुरुवात होईल. नितीन. ओ इथे मात्र नक्कीच एक धाव मिळते. एका धावेने धावफलकावरती नक्की धावा लागतील. 28. नितीन सज्ज. विनोद. लेग स्टंप बाहेर. वाईड. अवंतर एक धाव मिळेल. चेंडू वाढला जातोय. एकतर धावसंख्या कमी त्यामध्ये आपण वारंवार वाईट चेंडू टाकतायत. सामना जिंकायचा कसा. हो व्हॉट अ डिलिव्हरी. सुपर्ब. काहीसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न. समीकरण बदलण्याचा प्रयत्न. परंतु आता मात्र जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या. सात धावा हव्या आहेत. 9 चेंडू आहेत. शेवटी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्या क्षणी काही घडतं. आपण कितीतरी मॅचेस इंटरनॅशनल असू देल आपल्या टेनिसच्या असू देल कुठल्याही मॅचेस असू देल आपण पाहतो काही घडतं. कधी गोलंदाज यशस्वी ठरतो कधी फलंदाज यशस्वी ठरतो. आठ चेंडू 6 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा वाईट. 5 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 5 धावा. आणि हा आणखी एक चौकार. मारण्याचा प्रयत्न परंतु त्यांना डगआउट्स मध्ये पडतावा लागेल. अतिघाई संकटात नाही. एकेरी दुहेरी धावा घेऊन आपण सामना जिंकू शकतो याचा विसर नक्कीच पडलेला दिसतोय. आता असा फटका खेळण्याचं धाडस मात्र केलं नसतं फलंदाजाने. ओ चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 2 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू टाकतोय तो मात्र नितीन. आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 5. नक्की 5 ना. 6 चेंडू 5 धावा.
6 चेंडू 5 धावा सामना जिंकण्यासाठी हवाय. एकीकडे अंधेरी दुसरीकडे कल्याण. ज्युनियर सम्राट संघाने प्रथम फलंदाजी करताना 35 धावा केल्या. जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष सायरा 11 कल्याणसाठी ठेवलं होतं. 5 धावा हव्यात. हलकाशा हाताने कट केलाय, ग्लॅन्स केलाय शॉर्ट फाईंडच्या दिशेने. एक धाव मात्र मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. एकीकडे मात्र सागर आहे, दुसरीकडे विपुल. तर गोलंदाज आहे तो अजय. काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय अजय. पाहूया आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय का. इथे मात्र युएसएफचा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कॉर्डच्या दिशेने. एक धाव मात्र नक्की मिळेल. धावपलकावरती धावा लागतील त्या मात्र 33. 3 धाव्यांची गरज. 4 चेंडू 3 धावा. अजयला जर सामन्यामध्ये पडता आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर नक्कीच 2 डॉट तरी चेंडू टाकावे लागतील. काहीसं दडपण निर्माण करावं लागेल डॉट चेंडू टाकून फलंदाजांवरती. परंतु फलंदाजांना एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आहे. एक सिंगल धाव सर्कलमध्ये घेणं अवघड नाही आहे. ओ कमबॅक. वाडा डिलिव्हरी. ज्याची गरज होती, ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण हाच. या क्षणापासून काय घडेल, काय बिघडेल. येणारे 3 चेंडू धावा हव्यात त्या 3 चेंडू 3 धावा. आणखी एक चेंडू निर्धाव टाकून काहीतरी वेगळं पाहायला आपल्याला मिळतंय का अजय यांच्याकडून. 3 चेंडू 3 धावा. आणखी एक डॉट चेंडू टाकून पुन्हा एकदा आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय की फलंदाज एक धाव करून काहीसं दडपण निर्माण करतोय गोलंदाजावरती. हे मात्र आपण नक्कीच पाहणार आहोत. पुढचे 3 चेंडू. सामना मात्र चुरशीचा लढत. रंगली. लेग बायच्या रूपाने एक धाव नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेक होते. ओ 2 धावा पूर्ण अतिवेगात. सुंदर रन बिटवीन विकेट. आता मात्र 2 चेंडू 1 धाव. क्या बात है. फलंदाजाने वर्चस्व गाजवलं. मी म्हटलं होतं की 1 धाव घेऊन दडपण निर्माण करतो का, तर 1 नव्हे 2 धावा घेतल्या. अयशस्वी ठरला तो मात्र अजय. खरं म्हणजे क्षेत्ररक्षण. ओ इथे मात्र माहिती मिळते आमचे भरत सर आणि पंचांत सुद्धा सांगते या दिवसभरातील फर्स्ट चिकी रन असेल की 2 धावा धावून काढल्यात. आता परत आपण जर पाहिलं असेल या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये, तर वेल डन. आता मात्र आपण क्षेत्ररक्षण पाहता व्यूहरचना रचली. या व्यूहरचनामध्ये सापळा रचला आहे. या सापल्यामध्ये कोण फसणार आहे, गोलंदाज की फलंदाज. सापळातून मार्ग कोण काढतोय, फलंदाज काढतोय का की गोलंदाज यशस्वी होतोय सापल्यामध्ये अडकवण्यासाठी. राज करतोय का. ओ इथे मात्र शॉर्ट फाईनच्या दिशेने सीमारेषा बाहेर. विजयी चौकार. हार्दिक अभिनंदन सायरा 11 कल्याण. माफ करा, सारा 11. हा तर विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. तरी